इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर येथे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास सातपूर कामगार नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी 4 ते 5 घरांमध्ये चोरीचा प्रयत्न आणि चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. या परिसरात सातत्याने होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक बाळा निगळ आणि मानसी शेवरे यांनी तातडीने परिसराची पाहणी करून कामगार नगर भागात वारंवार चोरट्यांनी डोके वर काढलेले असून आता हे थांबवण्यासाठी लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील, तसेच विद्युत लाईटचे पोल उभारण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे, संदीप भंदुरे, किशोर वडजे यांच्यासह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते. नगरसेवकांनी विद्युत विभागाचे अधिकारी गायकवाड यांना तातडीने लाईट बसवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. दरम्यान चोरट्यांनी महेश किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र दुकानातील शटरला करंट असल्याने चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यांनी तेथून पळ काढला. त्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. कामगार नगरच्या वतीने धन्यवाद. भाऊ, काय सांगणार? कामगार नगरला ही चोरीची दुसरी घटना आहे, काय सांगाल आपण बघितलं काल या ठिकाणी कामगार नगर वसाहतीमध्ये घर फोडण्याचा प्रकार झालेला आहे. दरवाजे तोडलेले आहेत. तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलीस स्टेशनवरतून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले. त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता. पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे, आपला प्रभाग आहे, आपलं कुटुंब आहे. तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात CCTV लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे. आणि आम्ही 4ही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा, बाकी सर्व खर्च आम्ही स्वखर्चाने करू. याचं कारण असं की लोकवर्गणीतून जेव्हा कुठला उपक्रम होतो तर लोक त्याची काळजी घेतात. CCTV लावल्यानंतर CCTV कोणी त्याचं नुकसान करणार नाही, कारण प्रत्येकाचा त्याच्यात 1 रुपया असतो. आणि यानंतर पोलीस प्रशासनाला माझी विनंती राहील की या ठिकाणी ठिकठिकाणी स्कॅनर लावण्यात यावे, का जेणेकरून या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनचा हा एक कोपरा आणि MIDC असल्यामुळे या ठिकाणी नागरी वस्ती जास्त आहे. या ठिकाणी भाडेकरी लोकांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी कामगार लोक येणारे जाणारे असतात. त्यामुळे इथे स्कॅनर लावून संध्याकाळी बीट मार्शलची गाडी आली पाहिजे अशी येथील लोकांची मागणी आहे. आणि यानंतर आपल्या भागातील या लोकांनी जागरूकपणे राहून आपल्या शेजारी कोण राहतं, बाहेरचा व्यक्ती कोण आहे, आपल्या गल्लीत नवीन कोणी चक्कर मारतंय का याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि मी यांना आपल्या भागातील लोकांना आवाहन करेन की आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आपलं बाहेर जर गेलो तर आपलं घर लॉक केलं पाहिजे. आपल्या घराची, आपल्या भावाची आपण काळजी घेतली पाहिजे. ओके. मला नागरिकांना एवढंच सांगायची की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण घ्या. आणि आता हे मागणारे येतात तर त्यांच्यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे. म्हणजे लहान पोरापासून तर मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आता मागे एक चोरी झाली तर भीक मागणारे लोक आले, त्यांनी त्या मावशींचं काही मंगळसूत्र, घरातले पैसे वगैरे चोरले. तर ते CCTV कॅमेरा होता म्हणून त्यांना ते दिसलं. जर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की CCTV कॅमेरे लावणं हे खूप गरजेचं आहे. तर सगळ्यांनी आम्हाला, म्हणजे आम्ही तर मदत करणारच आहे, पण सगळ्यांनी पण ती मदत थोडीफार का होणे पण करायला पाहिजे. काय सांगाल नाना? सातत्यानं आपण बघतोय आज 3-4 दिवस. 3-4 दिवसापूर्वी जे भीक मागणाऱ्या ज्या महिला आहेत, ज्या मोठमोठ्या झोळ्या घेऊन, अतिशय डेंजर विषय तो का झोळ्या घेऊन त्या घरात घुसून एका आमच्या भगिनींच्या वर हल्ला केला. तिच्या घरातलं पैशाचं पाकिट व अंगावर झपटून मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी खरोखरच
पोलिसांच्या बीट मार्शलची खूप आवश्यकता आहे सकाळ आणि संध्याकाळ. आणि जे पोलिसांच्या मार्फत स्कॅनर केलं जातं, जसं बाळांनी सांगितलं की कामगार वस्ती आहे, त्या ठिकाणी भाडेकरी तसेच घरमालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसं बघितलं गेलं तर DCP साहेब, CP साहेब व सातपूर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना मी विनंती करेल का त्यांनी इथं एक मार्गदर्शन शिबिर घेऊन जनतेत एक वेगळ्या प्रकारचं हे तयार केलं पाहिजे. आणि जनतेने देखील, सामान्य नागरिकांनी देखील, साध्या वेशातला मी देखील पोलीस आहे याची काळजी घेऊन, जो आता सांगितलं आम्ही लोकवर्गणीतून जे CCTV या ठिकाणी बसवणार, जर कमी पडले तर आम्ही देखील त्याच्यात पैसे टाकणार आहे. पण अतिशय गरजेचं आहे का आपण आता यानंतर सावधानी बाळगली पाहिजे. त्यानंतर साहेबलाल गौड यांच्या घराची खिडकी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तिथेही अपयश आल्याने चोरट्यांचा मोर्चा पुढील गल्लीकडे वळला. पुढे अंबादास राऊत यांचे कुटुंब बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी दाराची कडी कोयंडा तोडून सिगारेट पॅकेट आणि चिल्लर रक्कम असा सुमारे 2000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच वसंत दराडे यांच्या घरातही प्रवेश करण्यात आला, मात्र तेथे अंड्याचे दुकान असल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.